महावितरण मधल्या एका भ्रष्ट बड्या अधिकाऱ्याला ऊर्जा मंत्र्यांनी कारवाईचा शॉक दिलेला आहे। महावितरण मधल्या या भ्रष्ट अधिकाऱ्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होते। सुमित कुमार यांचा आता निलंबन करण्यात आलेला आहे। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ही घोषणा केली आहे। सुमित कुमार यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची गंभीर दखल घेत त्यांच्या निलंबनाची घोषणा ऊर्जा मंत्र्यांनी केली। सुमित कुमार यांना निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश नितीन राऊतांनी दिले। महावितरणचे अधिकारी सुमित कुमार हे अतिशय भ्रष्ट अधिकारी असल्याचा आरोप त्यांच्यावरती होत होता। अनेक प्रकरणांमध्ये ते वादग्रस्त होते आणि त्याची आज दखल घेण्यात आली। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना आज एक प्रकारे दिलासा आणि राज्य सरकारला मोठा झटका मिळाला, तो सुप्रीम कोर्टातून। सुप्रीम कोर्टाने आता त्यांच्यावरचे जे वेगवेगळे खटले होते, ज्या वेगवेगळ्या केसेस होत्या, त्या सगळ्या आता सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला झटका देत त्या सीबीआय कडे देण्याचे आदेश दिलेले आहेत। परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेप्रमाणे त्यांना कारवाईपासून संरक्षण मिळालं होतं। त्याचबरोबर त्यांनी आपल्यावरील सर्व प्रकरणांचा तपास सीबीआय कडे सोपवला जावा अशी मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली होती। त्यानुसार आता सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांच्यावरच्या सगळ्या प्रकरणांचा तपास सीबीआय कडे देण्याचे आदेश दिले। महाराष्ट्र सरकारकडून सिंग यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या सगळ्या गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलीस आणि सीआयडी कडून सुरू होता। मात्र आता राज्य सरकारला हा मोठा झटका मानला जातोय, कारण या सर्व प्रकरणांचा तपास आता सीबीआय कडे वर्ग करण्यात येईल। त्यामुळे सीबीआय कडून या सर्व प्रकरणांचा तपास कसा केला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। परंतु राज्याच्या गृह विभागाचा राज्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी सांगेन की राज्याची पोलीस यंत्रणा व्यवस्थितपणाने ह्या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करत असताना शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, आम्हाला न्यायालयाचा आदर आहे, न्यायालयाच्या निकालाचा आम्ही आदर करतोच आहे। परंतु अशा पद्धतीनं हा एक नाही, दोन नाही, 3, 5 गुन्हे हे या संदर्भातले आहेत आणि ते सगळेच्या सगळे हे केंद्रीय यंत्रणाकडे देणं हे थोडंसं आम्हाला आश्चर्यकारक वाटतंय। कारण महाविकास आघाडी सरकारचं हे वैशिष्ट्यच राहिलेलं आहे की ते कायदा न पाळता हे कायद्याचं राज्य हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे बेकायदेशीर निर्णय ते घेतात। मग अगदी ऍक्टिंग डीजीचं काम नेमणूक असो किंवा अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीतली याचिका असो, आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार बेकायदेशीर काम करतं आणि म्हणून प्रत्येक वेळेला न्यायालयात ते तोंडावर पडतात। हे त्यांनी लक्षात घ्यावं, एवढंच माझं त्यांना सांगतो।